श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव. ओम श्री महालक्ष्मी नमः. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती. मैत्रिणींनो, ज्योतिषशास्त्रानुसार आकाशामध्ये 27 नक्षत्र असतात. त्यात पुष्य नक्षत्र हे सर्वात शुभ मानले गेले आहे. नक्षत्रांचा राजा मानला गेला आहे आणि जेव्हा हे पुष्य नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा गुरुपुष्यामृत योग तयार होत असतो. 2024चा शेवटचा गुरुपुष्यामृत योग येत्या 21 नोव्हेंबर वार गुरुवार या दिवशी आहे. आता हा पुष्य नक्षत्र कधी लागणार आहे आणि संपणार कधी आहे तर सूर्योदयापासून सुरू होणार आहे आणि दुपारी 3:56 संपणार आहे, म्हणजे 4च्या दरम्यान संपणार आहे. आता सूर्याने पाहिलेला आहे, पण ज्या काही बाकीच्या सेवा उपाय करायच्या आहेत किंवा असतात तर पहिल्या दिवशी पुष्य नक्षत्राच्या योगावरच त्या करायच्या असतात. पुष्य हा सर्व दृष्टांचा नाशक आहे. लग्न सोडून इतर कोणतेही शुभ कार्य करायचे असेल तर पुष्य नक्षत्र सर्वात सर्वोत्तम मानला जातो. देवगुरु बृहस्पती पद, प्रतिष्ठा, संपत्ती, शुभकतेचे कारक ग्रह आहेत. जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा गुरुपुष्यामृत योग तयार होतो. गुरुवार श्री हरी विष्णू बरोबर बृहस्पती देवांची पूजा केली जाते, ज्यांना सुख, वैभव, संपत्ती प्रदान करणारे म्हटले जाते. तसेच या नक्षत्राचे स्वामी शनिदेव आहेत, म्हणून शनिदेव, बृहस्पती या दोन्ही देवांचा या नक्षत्रावर मोठा प्रभाव आहे. धर्मग्रंथानुसार असे मानले जाते की या नक्षत्रात धन आणि समृद्धीची देवी लक्ष्मीचा जन्म झाला होता. म्हणूनच या दिवशी केलेले लक्ष्मीपूजन अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते. या दिवशी दिवे लागण्याच्या वेळेस श्रीसूक्ताचे पठण करून लक्ष्मी देवीची पूजा करावी. तसेच दत्तगुरूंच्या मंत्रांचा जप करावा. तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जरी जप केला तरी सुद्धा चालेल, किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जरी जप केला तरी सुद्धा चालेल. असं कोणताही नियम नाही. असं केल्याने दत्तगुरू, गणपती बाप्पा तसेच भगवान शिवशंकर आणि माता लक्ष्मी देवीचे शुभ आशीर्वाद प्राप्त होऊन अमृत पुण्य कमावण्याची संधी प्राप्त होऊ शकते. तसेच गुरुपुष्यामृत योगावर सोने खरेदी केले तर सौख्य प्राप्त होते. मौल्यवान वस्तू खरेदी केल्या तर ती चांगली टिकते, सुख देते. गुरुपुष्यामृत योगावर मंत्र साधना केली तर सिद्ध होते, फलदायी होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. तसेच या योगावर नदीमध्ये स्नान केले तर महापुण्य प्राप्त होते. या दिवशी खरेदी केलेल्या वस्तू अक्षय असतात. अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही. नवीन काम सुरू केल्याने त्यात यश मिळते. तसेच गुरुपुष्यामृत योगामध्ये चांदी किंवा पितळेचे लक्ष्मी यंत्र खरेदी केल्याने साक्षात माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये निवास करते आणि म्हणूनच या दिवशी काही खास उपाय केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि जीवनात सुख समृद्धी टिकून राहते. म्हणून आपल्याला गुरुपुष्यामृत योगामध्ये अन्नपूर्णा देवीला ही अतिशय कमी किमतीची वस्तू अर्पण करायची आहे. ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपले नशिबात नाही ते सुद्धा आपल्याला मिळणार आहे. आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होऊन अतिशय प्रभावी असा हा उपाय, किंवा याला तुम्ही सेवा सुद्धा म्हणू शकता, प्रत्येकाने करायचे. त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही एक व्हिडिओला नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्याला सकाळी आपल्या ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे आणि स्नान करून आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी तुम्हाला पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे. त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये विधिवत देवाची पूजाही करायची आहे. देवी लक्ष्मी बरोबर श्री हरी विष्णू, गणपती बाप्पा, भगवान शिवशंकर आणि भगवान कुबेरांची पूजा करायची आहे. कारण लक्ष्मी आणि लक्ष्मीपती धन प्राप्तीचा आशीर्वाद देणारे आहेत, तर महादेव हे संकटमोचक आहेत आणि गणपती बाप्पा बुद्धिमत्तेचे देवता आहेत. लक्ष्मी प्राप्ती झाल्यावर तिचा योग्य प्रकारे आपल्याला उपयोग कसा झाला पाहिजे, तिचं संरक्षण झालं पाहिजे, म्हणून या सर्व देवांचे पूजा करणे लाभदायक मानलं जातं. तसेच श्रीसूक्तम तसेच पुरुषसूक्त पठण करून पूजा करावी. तसेच कलश स्थापना केल्यास घरात धनधान्य वृद्धी व लक्ष्मी प्राप्त होते. मैत्रिणींनो, हिंदू धर्मात देवी अन्नपूर्णेला विशेष स्थान आहे. अन्नपूर्णा माता अन्नाची देवी म्हणून पूजा केली जाते.
देवी अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने कुटुंबातील सदस्यांना अन्न प्राप्त तर होतेच, अन्नाची कधीही कमतरता भासत नाही. जो भक्त देवी अन्नपूर्णाची आराधना करतो त्याचे घर कायम धनधान्याने भरलेले असते. अन्नपूर्णा देवीला अन्न, सौभाग्य आणि संपत्तीची देवी मानले जाते. आपल्याकडे लग्न झाल्यानंतर मुलीच्या हातात अन्नपूर्णा देवीची मूर्ती देण्याची प्रथा आहे. याचा अर्थ असा होतो की ती मुलगी ज्या नवीन घरात जाईल त्या घरात देवी अन्नपूर्णाच्या रूपात धनधान्याची संपन्नता व्हावी. देवी अन्नपूर्णेची मूर्ती किंवा प्रतिमा घरात असल्याने घरामध्ये नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि वास्तुदोषही दूर होतो. अन्नपूर्णा माता म्हणजे साक्षात माता पार्वतीचे स्वरूप आहे आणि गुरु पुष्यामृत योगामध्ये महादेवांबरोबर माता पार्वतीची सुद्धा पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. तर आपल्याला सकाळीच देवपूजा करताना माता पार्वतीची म्हणजे माता अन्नपूर्णेची पूजा आणि सेवा करायची आहे. पूजा ही प्रथम कशी करायची तर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला प्रथम एका तामणामध्ये घ्यायचे आहे. प्रथम तिला 11 पळीने जल अर्पण करायचे आहे. प्रत्येक पळीने जल अर्पण करत असताना ओम अन्नपूर्णाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर 11 पळीने पंचामृताने स्नान घालून म्हणजे अभिषेक घालून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला स्वच्छ पुसून घ्यायचे आहे. त्यानंतर पुन्हा एक आपल्याला ताम्हण घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती एक स्वस्तिक काढायचं आहे ओल्या कुंकवाने किंवा हळदीने. त्या स्वस्तिकला आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचे आहे, थोडेसे अक्षता अर्पण करायचे आहे, एक फूल अर्पण करायचे आहे आणि त्यावरती अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला आपल्याला स्थापित करून घ्यायचे आहे, ठेवायचे आहे. त्यानंतर अन्नपूर्णा मातेला धूप दीप अगरबत्ती अक्षता हळद कुंकू अर्पण करायचे आहे. त्यानंतर एक वस्तू आपल्याला गुरुपुष्यामृत अन्नपूर्णा मातेला अर्पण करायची आहे, ती म्हणजे हळद. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी हळदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुम्ही सोने नाणे खरेदी नाही केले तरी सुद्धा चालेल, पण अवघ्या 10 रुपयाची हळद तुम्हाला खरेदी करून आपल्या घरी आणायची आहे. ही हळद आपल्याला घरी खरेदी करून आणल्यामुळे साक्षात माता लक्ष्मीला आपल्या घरी आणल्या एवढे पुण्य प्राप्त होणार आहे. आपण जर गुरु पुष्यामृत योगावरती अन्नपूर्णा मातेला म्हणजेच माता पार्वतीला हळद अर्पण केली, सोन्याहून मौल्यवान वस्तू अर्पण केल्या एवढे पुण्य हे प्राप्त होणार आहे. आता आपल्याला एक वाटीभर हळद घ्यायची आहे. त्या हळदीने आपण माता देवीला कुंकुमार्चन करतो. त्या पद्धतीने अन्नपूर्णा मातेला पायापासून डोक्यापर्यंत ही हळद आपल्याला देवीला अर्पण करायची आहे. कुंकुमार्चन करण्याची सुद्धा एक विशिष्ट पद्धत असते. आपल्या उजव्या हाताचा अंगठा तसेच मधलं बोट आणि करंगळी शेजारचं जे बोट असते त्याला अनामिका म्हणतात. या 3 बोटांनी आपल्याला हे हळदीचे जे अर्चन आहे करायचे आहे, यालाच मूवी मुद्रा असे सुद्धा म्हणतात. आता हे जे तुम्ही हळदीचे अर्पण करणार आहात ते देवीच्या पायापासून तिच्या मस्तकापर्यंत करू शकता किंवा डायरेक्ट तिच्या डोक्यावरती सुद्धा करू शकतात. 108 वेळा हे हळदीचे अर्चन करायचे आहे. अर्चन करत असताना ओम अन्नपूर्णाय नमः या मंत्राचा जप प्रत्येक वेळी हळद अर्पण करत असताना म्हणायचा आहे. जेव्हा आपण देवीवर हळदीचं अर्चन करतो त्यामुळे ही हळद जी आहे ती अभिमंत्रित होते. या अभिमंत्रित झालेल्या हळदीवर संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला तिथेच ठेवायचे. दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी तुम्ही स्नान केल्यानंतर देवपूजा करताना अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला आपल्याला या हळदीतून बाहेर काढायचे आणि पुन्हा त्यांना त्यांच्या स्थानावर ठेवायचे. आता जे आपण अन्नपूर्णा देवीवर हळद अर्पण केलेली आहे ती आपल्याला एका डबीमध्ये भरून घ्यायची आहे. ही हळद पुन्हा तुम्हाला देवपूजेमध्ये वापरता येणार नाही, पण ही अभिमंत्रित झालेली हळद आहे ती तुमच्या घरामध्ये प्रत्येक सदस्य असेल त्या प्रत्येक सदस्याच्या कपाळावर तुम्हाला आवर्जून दररोज या हळदीचा 1 टिळा लावायचा आहे. असे केल्यावर आपल्या कुटुंबाच्या प्रत्येक सदस्याची भरभरून प्रगती तर होतेच होते, पण त्यांच्यावर कधीही कोणत्याही प्रकारचं संकट किंवा विघ्नसुद्धा येत नाही. माता अन्नपूर्णा म्हणजेच माता जगतजननी जगदंबा माता पार्वती, भगवान शिवशंकर, भगवान श्री हरी विष्णू यांच्या आशीर्वादाने सदैव आपल्या घरामध्ये निवास करते. ही सेवा अतिशय साधी सोपी आहे, पण अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे. ही सेवा केल्यामुळे आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे. आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होते. म्हणून ही सेवा तुम्हाला गुरुपुष्यामृत योगावर दिवशी नक्की करायचे आहे. ही सेवा करताना मनामध्ये श्रद्धा विश्वास ठेवूनच करायचे आहे. आपण यामध्ये कुठेही अंधश्रद्धा पसरवत नसून आध्यात्मिक पुराणात सांगितलेली माहिती पूर्ण आहे. मैत्रिणींनो, माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा. हर हर महादेव.
ओम अन्नपूर्णाय नमः. धन्यवाद.